सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसला आहे. वीज जिल्हा याचा एक महाराष्ट्रात लौकिक आहे. हा जिल्हा हे अनेक वर्षांपासून या त्या निमित्तानं जिल्ह्याशी संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपलं आयुष्य जगणार आहे. दुष्काळ पडल्यास ते त्याला तोंड देणार आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर वीजचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फसणारं न सोसणारं अतिशय चमत्कारिक अशा प्रकारचं आहे. त्या तरुण सरपंचाची हत्या झाली. 15 वर्ष लोकांच्या फाशी झालं. त्या पदावर बसण्याचं काम त्यांनी केलं. 15 वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संयम होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्यगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडाची दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली. आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न्यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्येभरून जातो. हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल. लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले 2-4 दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे असतील, शिव तळके असतील आणि जे कोणी तिथं खासदार महाराष्ट्राचे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले, पार्लमेंटमध्ये यांनी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे पण ऐकत होतो. समग्र ते जे काही सांगत होते ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं. या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले. हे दुखणं जिथं मांडायला हवं आहे तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की सूत्रधार याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, पण तो टेलिफोनवर असेल आणखीन कशावर असेल, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल. हा आग्रह बजरंग सोनवणे, लडके, बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये केला. आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. तुमचे जितेंद्र आव्हाड
त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही, ते कोणत्या समाजाचे हा विचार केला नाही. अन्याय होतो आहे, अन्याय झाला आहे, आणि त्या अन्याय झालेल्यावर जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः तुझीवर माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोलंके काही बोलले, आणखीही काही लोक बोलले. एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली. त्यांनी काही रक्कम दिली, ठीक आहे, कुटुंबाला मदत त्याची होईल, पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे, आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, त्याचं टिफणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे, आणि तेही तातडीने. मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं. वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत. तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्याचे आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडं गावकऱ्यांच्या आणि या कुटुंबियांच्या मागे आहे. मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्यातून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणीही आपल्याला अडू शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही पार्लमेंट संपवून पोहोचलो आणि आज इथं आलो. त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि 20 जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे. ही गोष्ट आम्हा कोणाला न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे. आणि ती स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे. आणि त्यामुळे न भिता या सगळ्या जे गेलं आहे, जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही, पण निदान धीर देऊ शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो. आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास देतो आणि 2 शब्द संपवतो.